एसीबीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं छापा टाकून या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला वरळीकडे घेऊन गेलेले आहेत। लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे। एसीबीनं ही मोठी कारवाई केली आणि कारवाई कुठं केली आहे तर चक्क मंत्रालयात ही कारवाई झालेली आहे, तेही कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयामध्ये लाचखोर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे। आपण बघतोय आणि लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन आता एसीबीचं पथक वरळीच्या दिशेने गेलेलं आहे। एक धक्कादायक बातमी आहे, चक्क मंत्रालयातच लाच घेताना अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणी आता काँग्रेसनं देखील निशाणा साधलेला आहे, टीका केलेली आहे। मंत्रालयातल्या चक्क कॅबिनेट दर्जाच्या या मंत्र्याच्या केबिनमध्येच कार्यालयातच हा सगळा छापा टाकण्यात आलेला आहे। एसीबीच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात देखील घेतलेलं आहे। आता त्याला वरळीच्या दिशेनं अधिकारी घेऊन गेलेले आहेत। मात्र ही अतिशय धक्कादायक बातमी आहे की चक्क मंत्रालयामध्ये पैसे घेतले जातात, लाच मागितली जाते, ते देखील कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात हा सगळा गंभीर प्रकार घडलेला आहे। तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका विशेष पथकानं ही कारवाई केलेली आहे। सापळा रचून या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीनं पकडलेलं आहे। मात्र या कारवाईनंतर आता प्रशासकीय वर्तुळामध्ये घबराट भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एकच चर्चा सुरू झालेली आहे आणि आता हा लाचखोर अधिकारी कोण याची चर्चा आहे। तक्रारीवरून एसीबीने ही कारवाई केली। आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, तो लाचखोर अधिकारी कोण आहे याची माहिती समोर आली आहे का किंवा तक्रारदाराची माहिती समोर आली आहे का? गिरीश, अद्यापही तक्रारदार आणि लाचखोर अधिकाऱ्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र एक महत्वाचा अधिकारी आहे, त्याने ही लाच घेतली आहे आणि ती लाच ही काही परवानग्यांच्या संदर्भातली होती अशी माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने मिळते। मात्र यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्वाचं एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट करून या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलं, प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलंय की मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली। महाभ्रष्ट माहिती भरत, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयातच हा छापा एसीबीने टाकलेला आहे आणि एका लाचखोर अधिकाऱ्याला आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला वरळीच्या दिशेनं घेऊन गेलेले आहेत। मात्र यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली। संपूर्ण राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्याच मंत्रालयामध्ये लाचखोर अधिकारी आहेत हे उघड झालेलं आहे।